हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्ये वेगळं चित्र। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला इशारा। टीका करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न नको, शिवतारेंना वर्षावर बोलावून समज द्या। शिवतारेंना समज दिली जाईल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। वादग्रस्त वक्तव्य टाळा, विजय शिवतारेंना महायुतीमधील वरिष्ठांकडून सूचना। तर शिवतारेंच्या भूमिकेवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये मनसेला मोठा धक्का, साहेब माफ करा असं म्हणत वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र। तर मी परतीचे दोर स्वतः कापले, राज ठाकरेंनी बोलावलं तरी परत जाणार नाही, मोरेंची भूमिका। लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो, पण कोर कमिटीमधील लोकांनी माझा नकारात्मक अहवाल पाठवला। राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना वसंत मोरे भाऊक। वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कुणीही बोलू नका, राज ठाकरेंचे पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश। साईनाथ बाबर आणि अजय शिंदेंचा प्रतिक्रिया देण्यास नकार। इतर पक्षांकडूनही मला ऑफर, पण पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही। शरद पवारांच्या भेटीवरील प्रश्नानंतर वसंत मोरेंकडून स्पष्ट। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा, लोकसभा लढवायची की नाही ते येत्या 3 ते 4 दिवसात ठरवू। कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचं मोठं विधान। माझी लोकसभा लढण्याची इच्छा नाही, तिकीट मिळू नये यासाठी माझे प्रयत्न। इच्छा नसली तरी पक्षाचा आदेश अंतिम, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव। करी रोडचं लालबाग, मरीन लाईन्सचं मुंबादेवी, तर चन्नी रोडचं नाव गिरगाव होणार। राहुल गांधी नंदुरबारमध्ये येताच भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। माजी पालकमंत्री पद्माकर वळवींनी घेतली बावनकुळेंची भेट। वळवी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण। आदिवासी देशाचे मूळ मालक, मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केलं, पण आदिवासींना रुपयाचीही कर्जमाफी नाही। नंदुरबारमधून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल। 17 मार्चला शिवाजी पार्कवर यात्रेची समारोपीय सभा, ठाकरेंसह शरद पवार देखील उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या जैसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर। पंतप्रधान मोदींसह रक्षामंत्री राजनाथ सिंह यांचा सैन्यासोबत फोटोशूट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।